नमस्कार, मी लतिका। आज आपण कैरी डाळ बनवूया। त्यासाठी बघा, 1 वाटी तुरीची डाळ घेतली, 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे आणि कैरी घेतलेली आहे। आंबटवाली कैरी आहे। तुमचे आंबटपणा म्हणजे किती तुम्हाला आंबट पाहिजे त्याच्याप्रमाणे कैरी घ्यायची। साल काढून बघा, मी ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले। एकदम किसून जरी घेतले तरी चालेल, कारण शिजल्यानंतर गाळच होते। कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा। त्याच्यामध्ये आता पाणी ओतून घेऊया। साधं पाणी टाकलेलं आहे, 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। अजून थोडं जरी टाकलं तरी चालू शकते। त्यात टाकायचे आपल्याला 2 तेजपत्ते, 1 मसाला विलायची आणि कांदा टाकलेला आहे। अर्धा कांदा बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत। बारीक जरी घेतले तरी चालतील, कारण हे शिजणार आहे, त्यामुळे परत गाळ होईल ह्यांचा। आणि ह्या टाकायचे आपल्याला कैरी। आंबट कमी खात असेल तर थोडीशी कमी टाकली तरी चालेल। त्यात टाकणार आहे बघा अर्धा टोमॅटो। आता तुम्ही मला हे विचाराल की तुम्ही कैरी टाकल्यानंतर टोमॅटो का टाकले, तर तुम्ही एकदा करून बघा, छान लागतं। आता कुकरचं काय करूया माहिती आहे का, झाकण लावूया आणि 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा, खाली उतरून घेतलेलं आहे बघा। मस्त अशी डाळ बघा शिजली गेलेली आहे। आता ह्याला जर आपण थोडीशी घोटून घेऊया। डाळ बघा घोटून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी कोमट पाणी टाकणार आहे। तर तुम्हाला किती डाळ पाहिजे त्या प्रमाणे पाणी टाकायचं आणि ह्याला मी काय करणार आहे, वाडग्यामध्ये ओतून घेणार आहे। वाडग्यामध्ये बघा मी डाळ काढून घेतलेली आहे। एवढी पातळ आहे, अजून पातळ जर पाहिजे असली तर तुम्ही करू शकता। आणि डाळ शिजवताना आपण जर शिजवली की नाही, तेव्हा 1 चमचाभर जर तुम्ही तूप जरी टाकलं तरी पण चालू शकतं। कुकरमध्ये जे आपण डाळ शिजवली ना, त्यातच आपण फोडणी करून घेणार आहे। तर कुकर गरम करत ठेवला आहे, त्यात तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तेलाच्या जागी तुम्ही तूप पण घेऊ शकता। गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, त्यात टाकायची मोहरी। मोहरी चांगली तडतडली की टाकायचं आपण एका साईडला जिरे 1 चमचा, त्यात टाकायचे हिंग पावडर, त्यात टाकणार आहे मी कढीपत्ता आणि त्यात टाकायचे आपल्याला आलं, लसूण आणि 1च हिरवी मिरची मी कुटून टाकलेली आहे। मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद, त्यात टाकायचे आपल्याला मिरची पावडर आणि त्यात आपल्याला लगेच ओतून घ्यायची आपल्याला ही डाळ। हलवून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। एवढं पातळ आहे बघा, म्हणजे घट्टच आहे ही, पण अशा पद्धतीत छान लागतं। आता ह्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। शिजवताना जरी तुम्ही मीठ टाकलं तरी चालेल बरं का। आणि कोथिंबीर टाकायची। छोटे छोटे देठं पण मी घेतलेले आहेत बघा कोथिंबीरचे, आणि उकळून देऊ। डाळ बघा चांगली उकळली गेलेली आहे, मस्त अशी झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही जरूर करून बघा। ह्याच्या अगोदर बी कैरीच्या डाळीच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी। कोणती तुम्हाला रेसिपी पाहिजे जरा कमेंट करून सांगा। चटणी वगैरे सगळ्या रेसिपी, लोणचं वगैरे सगळ्या रेसिपी आपल्या अपलोड केलेल्या आहेत। आणि जर तुम्हाला टिफिनसाठी जर काय भाज्या मुलांसाठी ह्यांच्यासाठी जर पाहिजे असल्या तर त्या पण आपल्या चॅनलवर अपलोड झालेल्या आहेत। ही जर डाळीची रेसिपी जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।